की या माणसाकडे ओष्णोजल होतं. व्हॉट इज ओष्णोजल? काय आहे बरं ओष्णोजल? तो सांगतो तुर्कस्थानातलं, काही तुर्कस्थानातलं वगैरे नाहीये. ते कुठलं तरी टुकार कफ सायरप आहे, ज्यात 2 पैकी 1 ड्रग आहे. क्लिनिशियन म्हणून मी सांगते, आयदर फेनिलनेफ्रोलिन और सॉल्ब्युटामॉल. या दोन्ही ड्रग्जमुळे काही कफ सायरप असे असतात पहा, घेतली की आपल्याला गुंगी येते. त्यात थोडंसं पाणी आणि वायगरा नावाची गोळी. वायगरा गोळी काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, की वायगरा नावाची गोळी जर नॉर्मल माणसाने घेतली तर त्याची लैंगिक भावना शतपटीनं, अंडरलाईन, प्रत्येकामध्ये नाही पण काही लोकांमध्ये शतपटीनं सुद्धा वाढू शकते. हा ग्लासमध्ये ते पेय ओष्णोजल म्हणून त्यांना प्यायला द्यायचा. मी तुमचे दोष दूर करतो. आणि त्यानंतर जे आता नंतर सामने आलेलं आहे की हा मॅट्रिक फेल माणूस एका जहाजावरचा चपडाची मध्यंतरी 22 वर्ष अगोदर एका एमपीएससीच्या प्रकरणामध्ये पकडला गेला होता. त्यांनी पेपर फोडले. हा, अशोक खरातला म्हणजे पोलीस रेकॉर्ड आहे त्याचं. 22 वर्ष अगोदर एमपीएससीचा पेपर फोडला म्हणून हा आरोपी म्हणून डिक्लेअर झालेला. बर. त्यानंतर तो 10 वर्ष गायब होता. तो होता पश्चिम बंगालमध्ये. बर. अब बंगाल का जादू तो सबको ही मालूम है यार. हो. वशीकरण, बंगाली जादू, काळी जादू, हे सगळं तिकडच आहे. हा तिकडे 10 वर्ष अशाच कोणत्या तरी अँटी सोशल एलिमेंट सोबत राहिला असेल. त्यात तो कदाचित, ज्याला तुम्ही म्हणजे आध्यात्मिक लोक वशीकरण म्हणतात, आपण हिप्नॉटिझम म्हणू, हा हिप्नॉटिझम शिकला. मग त्या महिलेला एकतर इकडे ते पेय द्यायचं, ती थोडी ट्रान्स मध्ये जाते, झोपेत जाते. त्यात वायगरा आहे म्हणजे तिची लैंगिक भावना उद्दीपित होते. त्यात तिला थोडंसं हिप्नॉटाईज केलं की आली त्याच्या अंडर, की मग मी तुझी योनी शुद्ध करतो, तुझा दोष योनीद्वारे मी काढतो. मनुस्मृतीमध्ये महिलेच्या योनीला हे सगळ्यात दोषी पकडलेला आहे. त्यामुळे आमचा दोष आमच्या योनीतच आहे, हे आमचं प्रोग्रामिंगच झालेलं असतंच. तर तुझा दोष हा तुझ्या योनीमध्ये आहे. आणि मी या सगळ्या आध्यात्मिक शक्तींमुळे माझं सगळे गात्र म्हणजे माझे सगळे अवयव हे पुनीत झालेले आहेत. ती माझी ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा, तुझा दोष बाजूला करण्याची माझी ऊर्जा ही माझ्या सगळ्या अंगांगामध्ये आहे, म्हणजे माझ्या लिंगात पण आहे. तर मी तुझ्याशी असा शरीर संबंध प्रस्थापित केला तर तुझ्या योनीद्वारे तुझी दोषबाधा, तुझे अडथळे, तुझ्या प्रगतीमधले अडसर हे दूर होतात. अशा पद्धतीचा तो पटवायचा आणि त्यानंतर तो शरीर संबंध प्रस्थापित करायचा.